काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या वेळी कोणतीही सुरक्षा पर्यटकांना नव्हती। आतंकवादी येतात आणि निघून जातात हे सुरक्षा यंत्रणांचं अपयश आहे। सरकारच्या चुकीमुळे 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी। मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावेळी गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरल्याचा ठपका ठेवून तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचा राजीनामा भाजपने मागितला होता। आता तीच नैतिकता केंद्रीय गृहमंत्र्यांनी दाखवायला हवी असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रत्नागिरीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यासाठी रत्नागिरीत आलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासकीय विश्रामगृह रत्नागिरी इथं पत्रकारांशी संवाद साधला। पहलगाम हल्ला झाल्यानंतर 2 तासानंतर सैनिक त्या ठिकाणी पोहोचले। सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती। आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा सर्व प्रकार धक्कादायक आहे। या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी सरकारची आहे। 26/11 मुंबई हल्ल्यानंतर मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजीनामे दिले होते असं आव्हाड यांनी सांगितलं। पहलगाम हल्ल्यानंतर धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलं। देशात सर्व गुण्यागोविंदानं राहत असताना राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार केला जात आहे। जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत। जनतेची सुरक्षा करणं हे सरकारचं काम आहे। सरकारनं कोणतीही भूमिका घ्यावी, आम्ही त्यांच्यासोबत राहू, मात्र प्रश्न विचारायचा आम्हाला अधिकार आहे। एवढा हल्ला झालाच कसा याचं उत्तर सरकारनं द्यायला हवं असं आव्हाड यांनी म्हटलं आहे।